इफ यू लव्ह समवन देन सेट देम फ्री. त्यामुळे अजिबातच छानची आई नाही आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे फार महत्वाचा विचार आहे की जर तुमचं खरोखर कोणावरती प्रेम असेल तर त्याला सुट्ट होऊ द्या ना. कशासाठी त्याला बांधून ठेवायचं? तसं काही कारण नाही आहे. सिनेमाच्या पोस्टरवरती आम्ही लिहिलेलं आहे की ही एका बदलत्या एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. त्यामुळे कुटुंब हो आहेच महत्वाचं, एकत्र कुटुंब हो, पण बदलत्या काळातलं, बदलत्या शहरातलं बदलतं एकत्र कुटुंब आहे. आणि त्यामुळे अत्यंत नवीन दृष्टिकोनातनं, एका आधुनिक दृष्टिकोनातनं एकत्र कुटुंब म्हणजे काय, आणि एकत्र म्हणजे आजकाल नवरा बायको सुद्धा खूप वर्ष एकत्र राहिले तरी सुद्धा एकत्र कुटुंब म्हणतात. तर तर असं जर हा काळ आहे तर त्याच्यामध्ये आपण एकत्र कुटुंबाची व्याख्या कशी करणार आहोत, आणि ह्या ज्या एनर्जीज आहोत ना, आपण सगळेजण ऊर्जा आहोत, ती ऊर्जा आपण एकमेकांना ह्या एनर्जीजनी काय मदत करणार आहोत की ज्यांनी मगाशी काका म्हणाले तसं की शेवटी कुटुंब हे समाजाचं काय म्हणूया रिप्रेझेंटेशन आहे. अत्यंत इनटॉलरन्स मधनं आपण सध्या जातोय. रोज लोकसत्तेचा अग्रलेख वाचावा आणि सध्या देशात काय भयानक अवस्था आहे ह्याचा अनुभव घ्यावा. माझा दर दिवसाड कुबेरांना SMS असतो अस्वस्थ होऊन की फार उत्तम लिहिलंय आणि तुम्ही इतकं उत्तम तुम्हाला लिहायला विषय मिळतात हे किती दुर्दैवाचं आहे असं मला सतत वाटत राहतं. तर इतका वाईट अवस्थेत आत्ता आपण फ्रॅगमेंटेड अवस्थेत हा देश असताना त्याची पाळमुळं जर आपल्याला कुटुंबामध्ये जर सापडत असतील तर कुठेतरी हा फ्रॅक्चर्ड जो कुटुंबाचा भाग आहे त्याच्यासाठी सतत कोणाला तरी घट्ट एकत्र बांधायची आवश्यकता नाहीये. परंतु आपण दुसऱ्याला समजून घेतलं आणि त्याला 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 जे हवं आहे ते करू दिलं तरी सुद्धा तुम्ही एकत्र राहू शकता. आणि ही कुठेतरी सहिष्णुतेची सुरुवात असते. प्रत्येक वेळा ते धर्मावरनं आणि जातीवरनंच करायला पाहिजे असं नाही आहे. विचारांवरनं सुद्धा होऊ शकतं की मला जे हवं ते तू करत नाहीयेस तर तू नाहीच माझा मुलगा असं म्हणायचं काहीच कारण नाहीये. मला पटत नाहीये पण तरी सुद्धा आपण एकत्र राहू शकतो. हे मला वाटतं की सहिष्णुतेची सुरुवात आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आहे. आणि ज्याला जे हवं ते त्याला करू देणं, तो माझ्या मनासारखं करत नाहीये म्हणजे तो माझा शत्रू नव्हे, हे कुठेतरी मला असं वाटतं की मनावर बिंबणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही बदलत्या काळातल्या बदलत्या गावातल्या एकत्र कुटुंबाची, बदलत्या एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे.